कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 68व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 8ही विषयांना सभासदांनी मंजुरी दिली। सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष के.पी. पाटील यांनी समाधानकारक उत्तरं दिली। आयत्या वेळच्या विषयात कोल्हापूर सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव तसंच अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी असा ठराव करण्यात आला। यावेळी बोलताना अध्यक्ष के.पी. पाटील यांनी कारखान्यानं येत्या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं सांगितलं। येत्या गळीत हंगामात उच्चांकी गाळपासह सर्वच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी पिकवलेल्या सर्वच्या सर्व ऊस बिद्री कारखान्याकडे गळीतासाठी पाठवून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं। त्यांनी ऊस वाहतूकदारांना 20 किलोमीटरपर्यंत प्रति टन 57 रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे औषध फवारणीसाठी ड्रोनचा खर्च कारखाना करणार असून ऊस उत्पादन वाढीसाठी एआयची मदत घेणार असल्याचं अध्यक्ष के.पी. पाटील यांनी सांगितलं। यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।